हॅलो सगळ्यांना नमस्ते। सावित्रीज ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज बघणार आहे कलश स्थापना घर स्थापनेची विधी। इथे 3 प्रकाराचे कलरचे तांदूळ घेतलेत मी। जे तांदूळ घेतलेत मी ते तुटलेले नसले पाहिजेत ते वाले तांदूळ मला घ्यायचे आहेत आणि जे तांदळाला एका पन्नीमध्ये घालून थोडासा फूड कलर टाकून 2 थेंब पाणी टाकून चांगलं हलवून घ्यायचं। तांदळाला कलर चांगला येतो। इथं मी अष्टदल काढून घेतलं। कलशच्या वरती स्वस्तिक काढून कलश ठेवायचा। त्याच्यावरती गंगाजल घेतलेलं आहे आणि थोडंसं गंगाजल टाकायचं। शुद्ध पाणी टाकायचं। कलशचा कंठ आहे तिथपर्यंतच आम्हाला पाणी भरायचं आहे, एकदम वरती नाही भरायचं पाणी। गंगाजल आम्हाला पहिलं टाकायचं आहे, नंतर पाणी टाकायचं आहे। कधी पण थोडासा अष्टगंध टाकायचा ह्याच्यामध्ये। इथे मी अखंड तांदूळ घेतलेत आणि तांदूळ टाकायचे आहेत आणि आम्हाला जप मंत्र बोलायचा आहे। ओम दुर्गाय नमः। एक हळदीची गाठ टाकायची। आंब्याची 5 पल्लू पानं टाकायची आम्हाला। तुमच्या इकडे अशी ढापी असेल तर तुम्ही ढापीच ह्याच्यामध्ये ठेवू शकता। कुसा घेतले आणि कुसा टाकायची आहे थोडीशी ह्याच्यामध्ये। नदीचं पाणी वाहते त्याच्या असं कडणी वगैरे असं भेटून जाते कुसा। थोडंसं तांदूळ टाकायचं आणि जप मंत्र बोलायचा। जप मंत्र आम्हाला वेगळे वेगळे बोलायचे। बुक येते दुर्गेजीची, त्याच्यामध्ये सगळे मंत्र आणि आरती लिहिलेली असते। 1 रुपयाचा सिक्का टाकायचा आणि मंत्र बोलायचा। सुपारी टाकायची। ज्या पण आम्ही वस्तू टाकलेले आहेत सगळ्यांना मंत्र बोलायचा असतो। फिरसंग आम्हाला थोडंसं तांदूळ टाकायचं आहे, मंत्र बोलायचा आहे। कलशच्या गळ्यामध्ये मोली बांधायची। असा धागा तुम्हाला जिथे देवाचं सामान भेटतं त्या दुकानामध्ये तुम्हाला भेटून जातो। पितळेच्या प्लेटमध्ये तांदूळ कलरवाले अखंड घेतलेत ते ठेवायचे। नारळाचं तोंड असतं त्या साईडला हळदी कुंकू लावून घ्यायचं। नारळाला अशी लाल चुन्नी लावायची, वरती एक मोली बांधायची धागा। नारळाचं तोंड आमच्याकडे करून असं कलशच्या वरती ठेवून द्यायचं। माता राणीची मूर्ती आहे। पाण्यामध्ये गंगाजल टाकून अभिषेक करून घ्यायचा। नंतर कच्च्या गाईच्या दुधाने अभिषेक करायचा। वरनं थोडं पाणी सोडायचं। दही टाकून थोडंसं हलक्या हाताने चोळून घ्यायचं। दही जे घ्यायचं आहे गायच्या दुधाचेच दही घ्यायचं आहे। गायचे तूप टाकून हलक्या हाताने चोळून घ्यायचं। पाणी सोडून अभिषेक करून घ्यायचा। हनी घालून थोडंसं हलक्या हाताने सगळं चोळून घ्यायचं, तेलकट निघून जाते। पाण्याने स्वच्छ करून घ्यायची। दुर्गाजीच्या कपड्यांना इत्र लावून श्रृंगार करून घेतलाय। लाल कलरचा दोरा घेतलेला आहे पूजाचा। ह्याच्या आम्हाला 4-5 वेळा असं फिरवून ह्याची वात करून घ्यायची, चांगली जळते। ह्या बॉटलवरती लिहिलेलं आहे तिल पूजा तिल तेल। हे पूजाचंच तेल आहे तिळाचं। मिट्टीचं बर्तन घेतले। इथे आम्हाला घटाची स्थापना करायची, तर ह्याच्यामध्ये एक स्वस्तिक काढून घ्यायचं। अर्ध्यापेक्षा जास्त मी काळी माती भरून घेतली ह्याच्यामध्ये। इथे मी धान्य पसरवून घेतलेत 5 प्रकाराचे। ह्याच्यावरती हलकी हलकी माती पसरवून घ्यायची। वरून असं पाण्याचा छिटा मारायचा, एकदम पाणी जास्त नाही टाकायचं। दुर्गाजीच्या जवळ आम्हाला श्रृंगार ठेवायचा आहे। दुर्गाजीच्या जवळ आम्हाला लक्ष्मी आणि गणपती पण पूजायचा आहे। थोडंसं खाली तांदूळ ठेवून देवांना अशी पिवळ्या धाग्याची माळ पण घालायची आहे। दुर्गाजीचं चित्र असलेलं असा वरती झेंडा लावायचा आहे, ध्वज। माता राणीच्या डोक्यावरती लाल कलरची चुन्नी पण ओढायची। बताशेचा भोग लावायचा। दुर्गाजीच्या समोर कमळगट्ट्याची माळा ठेवायची। आम्ही घट स्थापना केलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं। इथे मी हवन पण केलेलं आहे। हवन कसं करायचं ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन। आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। उद्या असेच एका नवीन व्हिडिओसोबत भेटू। बाय।